हे स्टुडंट वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सब फायलम वर्टिब्रेटामध्ये येणारी जी सेकंड डिव्हिजन आहे, जिचं नाव आहे ग्नॅथोस्टोमेटा, या ग्नॅथोस्टोमेटामधला जो पहिला सुपर क्लास आहे पायसेस, आणि या पहिल्या सुपर क्लासमधले जे दोन क्लास आहे ज्यांना कॉन्ड्रिक थायस आणि ऑस्टिक थायस म्हणतो, त्यांच्या बाबतीत चर्चा करणार आहे. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो. जो फायलम कॉर्डेटा आहे त्याच्यामध्ये सब फायलम वर्टिब्रेटा येत असतो. सब फायलम वर्टिब्रेटामध्ये दोन डिव्हिजन आहे, ग्नॅथोस्टोमेटा आणि अग्नॅथोस्टोमेटा. अग्नॅथोस्टोमेटामध्ये क्लास सायक्लोस्टोमा येत असतो. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी हा क्लास पाहिला नसेल तर त्यासाठीच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी लिंक अवेलेबल आहे. आता दुसरं या ठिकाणी डिव्हिजन जी आहे तर ती आहे ग्नॅथोस्टोमेटा. ग्नॅथोस्टोमेटामध्ये जॉब इयरिंग ॲनिमल्स येत असतात, ज्याच्यामध्ये दोन सुपर क्लास आहे, पायसेस आणि टेट्रापोडा. पायसेस म्हणजे फिशचा क्लास येत असतो आणि टेट्रापोडा म्हणजे 4 लेग असलेल्या प्राण्यांचा क्लास येत असतो. ओके, हे दोघे सुपर क्लास आहे. या पायसेस क्लासमध्ये फिश पण दोन प्रकारचे असतात, कॉन्ड्रिक थायस, ऑस्टिक थायस. ओके, कॉन्ड्रिक थायस म्हणजे कार्टिलेजनस फिश आणि ऑस्टिक थायस म्हणजे बोनी फिश. लक्षात. त्याच्यानंतर टेट्रापोडा जो आहे, 4 पाय असलेले जी प्राणी, तर त्यांच्या बाबतीत जर म्हणलो ॲम्फिबिया, रेप्टेलिया, एव्स आणि मॅमल्स असे 4 लेग्स असलेले ॲनिमलचे तर ते या सुपर क्लास टेट्रापोडामध्ये येत असतात. ओके, टेट्रा म्हणजे 4, पोडा मीन्स लेग्स. ओके, चला तर विद्यार्थ्यांनो, सेकंड जी डिव्हिजन आहे ग्नॅथोस्टोमेटा, हिच्या बाबतीत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. ग्नॅथो म्हणजे जॉ, स्टोमा म्हणजे माउथ. माउथमध्ये ज्या प्राण्यांचा जबडा असतो ते प्राणी ग्नॅथोस्टोमेटा डिव्हिजनमध्ये येत असतात. ग्नॅथोस्टोमेटामध्ये दोन सुपर क्लास असतात. मगाशी तुम्हाला सांगितलं पायसेस आणि दुसरा काय आहे, टेट्रापोडा. ओके, तर या ठिकाणी बघा, पहिला जो क्लास आहे पायसेस, तर त्याचं हॅबिट आणि हॅबिटॅटच्या बाबतीत आपण या ठिकाणी चर्चा करू सुरुवातीला. म्हणजे हे प्राणी कुठं राहतात आणि यांच्या सवयी काय आहेत या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर बघा, हॅबिटॅटच्या बाबतीत जर विचार केला आपण, तर हे जे ॲनिमल्स आहे, फिश आपल्याला माहिती आहे पाण्यात राहतात, जमिनीवर राहत नाही ते. ओके, आणि पॉयक्युलोथर्मिक असतात. पॉयक्युलोथर्मिक म्हणजे शीत रक्ताचे, थंड रक्ताचे जे प्राणी असतात तर त्यांना पॉयक्युलोथर्मिक म्हणत असतात. हे जे प्राणी शीत रक्ताचे, तर हे प्राणी जसं टेम्परेचर सराउंडिंगला असते, म्हणजे सभोवताली जसं तापमान असते तसंच तापमान आपल्या बॉडीचं मेंटेन करत असतात. म्हणजे शरीराचं तापमान आणि सभोवतालचं तापमान सारखं असते. अशा प्राण्यांना आपण काय म्हणत असतो, पॉयक्युलोथर्मिक ॲनिमल. ओके, जनरली हे जे प्राणी तर हे डेट्रेटस मटेरियलवर जगत असतात. डेट्रेटस मटेरियल म्हणजे खडकांचा जो बारीक चुरी असणारे, तर त्याच्यावर या ठिकाणी हे प्राणी जे तर ते जगत असतात. जे पाण्यामध्ये हे खडकाचे छोटे छोटे पार्टिकल्स असणारे त्यांच्यावर हे जगत असतात, किंवा प्लांटॉन्सवर जगत असतात. अल्गी असेल किंवा काही मोलुस्कन्स असतील किंवा काही इतर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम असतील, तर त्यांच्यावर हे स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात. ओके, व्यवस्थित लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनो. हा जो पायसेस सुपर क्लास आहे याच्यामध्ये जे प्राणी असतात तर ते ॲक्वॅटिक आहे, पॉयक्युलोथर्मिक आहे, डेट्रायटस, प्लांटॉन्स, अल्गी किंवा मोलुस्कन्स किंवा इतर ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझममध्ये हे जे ऑर्गॅनिझम आहे तर हे स्वतःचा उदरनिर्वाह करत असतात. ओके, आता नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे बघा, बॉडी कॅरेक्टरिस्टिक, ज्याला आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक असं सुद्धा म्हणू शकतो. ओके, बघा, पायसेस म्हणजे फिशचे, तर फिशची बॉडी ही स्ट्रीमलाइनेड असते किंवा बोट शेप असते म्हणतो आपण. नावेचा जो आकार असतो, दोघा साईडला निमुळती जी बॉडी असते तर तिला स्ट्रीमलाइन बॉडी म्हणत असतात. लोकोमोशनसाठी या फिशेसमध्ये फिन्सचा यूज केला जात असतो किंवा बॉडी मसलचा यूज केला जातो. म्हणजे फिशचे तर ते एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी बॉडीवर असलेले जे वेगवेगळे स्नायू आहे त्यांचा वापर करतात, किंवा जे फिन्स आता या ठिकाणी जे फिश असतात त्यांचा पंखांना फिन्स म्हणतात. ओके, डायग्राममध्ये बघू शकतात, यांना फिन्स म्हणतात. ओके, हे जे फिन्स आहे यांच्या मदतीने हे जे फिश आहे हे एका जागेवरनं दुसऱ्या जागेवर जाऊ शकतात. कॉडल फिन जो असतो तर तो एक प्रकारचं स्टेअरिंग व्हील म्हणून ॲक्ट होत असतो. कॉडल फिन म्हणजे हा बघा, या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही, हा जो टेल जवळ असलेला फिन आहे याला कॉडल फिन म्हणतात. ओके, आणि हा काय म्हणून ॲक्ट होत असतो, स्टेअरिंग व्हील. स्टेअरिंग व्हील म्हणजे जसं तुम्ही
कार पाहिली, कारमध्ये स्टेअरिंग असते, चाक असते, ज्याच्या मदतीने आपण कारची डायरेक्शन चेंज करत असतो, लेफ्ट राईट, आलं लक्षात. तर ही जी कारची डायरेक्शन आपण स्टेअरिंगच्या मदतीने या ठिकाणी चेंज करतो, त्याप्रमाणे कॉडल फिन जी तर ते फिशची डायरेक्शन चेंज करत असतं. म्हणजे शेवटची जी टेलला असलेली जे फिन आहे तर ते फिश कोणत्या डायरेक्शनला जायला पाहिजे हे त्या ठिकाणी कोण ठरवत असतो? कॉडल फिन. एक्झोस्केलेटन जो आहे तर तो डर्मल स्केलपासून तयार झालेला आहे या प्राण्यांचा. ओके, फिश जे तर त्यांचा बाहेरचा जो स्केलेटन असतो, बाहेरची जी त्वचा आहे तर ती स्केलपासून तयार झालेली. आणि एंडोस्केलेटन जो आहे तर तो एकतर बोनी असू शकतो किंवा कार्टिलेजिनस असू शकतो. बोनी म्हणजे मध्ये शरीराच्या आतमध्ये हाडं असू शकतात, किंवा कार्टिलेजिनस म्हणजे एक मेम्ब्रेनस स्ट्रक्चर असणारे जे बोनसारखं दिसणार पण ॲक्च्युअलमध्ये बोन नसणार. जसं आपलं नोज जे तर नोजमध्ये कार्टिलेजिनस बोन असतो, ॲक्च्युअलमध्ये बोन आहे का तो नाही. ओके, आता या फिशची जी बॉडी तर ती बॉडी स्ट्रीमलाईन असल्यामुळे यांना पोहण्यासाठी त्या ठिकाणी मदत करत असते. ओके, म्हणजे काय? स्ट्रीमलाइनड बॉडी हेल्प ड्युरिंग स्विमिंग. पोहत असताना स्ट्रीमलाइनड बॉडी जी तर ती काय करणार आहे? मदत करणार. कशा प्रकारे मदत करणार आहे? तर बघा, निमुळती बॉडी असल्यामुळे काय होणार आहे की मिनिमम त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो रेजिस्टन्स जे तर ते समोर येणार. ओके, म्हणजे काय? तर एक प्रकारचा त्या ठिकाणी टोकदार भाग असल्यामुळे, समोरचा जो भाग आहे तर तो टोकदार असल्यामुळे इझिली त्या ठिकाणी वॉटरमध्ये स्विम होईल. ओके, त्यानंतर रेस्पिरेशन जे तर ते गिल्सच्या मदतीने घडून येत असते. आपल्याला माहिती आहे ॲक्वॅटिक ॲनिमल जे असतात तर ॲक्वॅटिक ॲनिमल्समध्ये जे श्वसन प्रक्रिया आहे तर ती घडून आणण्यासाठी एक विशिष्ट ऑर्गन असतो आणि त्या ऑर्गनला म्हणतात गिल्स. ओके, त्यानंतर एक महत्त्वाची आणि युनिक कॅरेक्टरिस्टिक आपण या ठिकाणी फिशच्या बाबतीत पाहणार आहे. हार्ट इज 2 चेंबर अँड इज वेंट्रल इन पोझिशन. हे जे फिश असतात तर या फिशचं हार्ट जे हृदय जे तर त्याला फक्त 2च चेंबर असतात, 2 कप्पे असतात म्हणू आपण, एक ऑरिकल एक वेंट्रिकल असणारे. आणि हे जे हार्ट आहे तर याची डायरेक्शन कोणत्या साईडला आहे? वेंट्रल साईडला. आपली पण या ठिकाणी हार्टची डायरेक्शन वेंट्रल असते, समोरच्या साईडला असते ना हार्ट. ओके, हार्ट जो आहे तर त्याच्यामध्ये सिंगल आणि क्लोज सर्क्युलेशन पाहायला मिळत असते. सिंगल आणि क्लोज सर्क्युलेशनच्या बाबतीत बघितलं तर सुरुवातीला मी सिंगल सर्क्युलेशनच्या बाबतीत सांगतो तुम्हाला. सिंगल सर्क्युलेशन म्हणजे काय की जे ब्लड आहे तर ते ब्लड एकदाच फक्त हार्टमधनं जाणार आणि अशा प्रकारच्या सर्क्युलेशनला सिंगल सर्क्युलेशन म्हणतात. ॲज कम्पेअर टू अस आपल्यामध्ये डबल सर्क्युलेशन पाहायला मिळत असते, कारण ब्लड जे तर ते हार्टमध्ये 2 वेळेस एंटर होत असते. ओके, पण फिशमध्ये सिंगल सर्क्युलेशन आहे. आता क्लोज सर्क्युलेशनच्या बाबतीत जर सांगितलं तुम्हाला तर क्लोज सर्क्युलेशन म्हणजे अशा प्रकारचं सर्क्युलेशन ज्या सर्क्युलेशनमध्ये रक्ताचा प्रवाह जो आहे तर तो रक्तवाहिन्यांच्या मदतीने होत असतो. मग रक्तवाहिन्या कोणत्या असतात? आर्टरी, वेन्स, कॅपिलरी. लक्षात, धमन्या, शिरा या ठिकाणी आपण म्हणणार यांच्या मदतीने ज्यावेळेस रक्तप्रवाह कॅरी केला जात असतो तर ते सर्क्युलेशन कोणतं असते? क्लोज टाईप असते. ओके, त्याच्यानंतर आपण कॉर्डेटच्या बाबतीत एक कॅरेक्टरिस्टिक आपण ऑलरेडी शिकलेलो आहे की यांच्यामध्ये RBC प्रेझेंट असतात. RBC म्हणजे रेड ब्लड सेल किंवा कार्पस्कल. ओके, म्हणजे तांबड्या पेशी यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची थिंग व्यवस्थित लक्षात घ्या, हार्ट ऑलवेज शो प्रेझेन्स ऑफ डिऑक्सिजनेटेड ब्लड, सो इट इज डिस्क्राइब्ड ॲज वेनस हार्ट. फिश जे असतात तर ते फिशच्या हार्टमध्ये कायम डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. कायम डिऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे पूर्णपणे हार्ट जो आहे 2 चेंबरमध्ये कार्बन डायऑक्साईड युक्त ब्लड असणार आहे. लक्षात, म्हणून फिशच्या हार्टला काय डिस्क्राईब करत असतात? वेनस हार्ट. लक्षात, वेनम माहिती आहे तुम्हाला, विषारी. वेनस हा शब्दसुद्धा विषशी निगडीत आहे. ओके, आपलं जे हार्ट असते तर आपल्या हार्टमध्ये फक्त राईट साईडला आपण म्हणणारे वेनस किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. आपला जो हार्ट आहे तर तो 4 चेंबरेड असतो,
पण फिशचा हार्ट जो आहे तर तो 2 चेंबरचा आहे. आपला जो राईट साईडचा हार्टचे भाग आहे मग त्याच्यात राईट ॲट्रियम असेल, राईट वेंट्रिकल असेल, तर याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असते. आणि हा जो राईट साईडचा भाग आहे तर यालासुद्धा आपला हार्ट जो आहे हाफ हार्ट जो आहे तर तो आपला वेनस असतो आणि हाफ हार्ट जो आहे तर त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड आपल्याला पाहायला मिळत असते. ओके, एक महत्त्वाची कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचं की फिशमध्ये वेनस हार्ट प्रेझेंट असतो. त्यानंतर दे हॅव वेल डेव्हलप्ड ब्रेन विथ अ लार्ज ऑल्फॅक्टरी लोब. फिशमध्ये चांगल्या प्रकारे विकसित झालेला असा मेंदू असतो किंवा ब्रेन असतो आणि यांना एक विशिष्ट प्रकारचा लार्ज ऑल्फॅक्टरी लोब पाहायला भेटत असतो. ऑल्फॅक्टरी लोबचं कार्य जर बघितलं आपण तर सेन्स ऑफ स्मेल. ओके, गंध जो असतो तर तो गंधचं ज्ञान होणे किंवा संवेदना जाणवणे हे कोणत्या लोबच्या मदतीने जाणवत असते आपल्याला? ऑल्फॅक्टरी लोब. कारण समुद्र जो आहे किंवा पाण्याचा जो स्रोत आहे तर तो प्रचंड मोठा असू शकतो आणि फिशला त्याचं एक्झॅक्ट लोकेशनपर्यंत आणण्यासाठी त्याचे ऑल्फॅक्टरी लोब मदत करत असतात. अजून एक इंटरेस्टिंग थिंग सांगतो बघा, प्राण्यांमध्ये सगळ्यात ॲडव्हान्स जे ऑल्फॅक्टरी लोब्स असतात तर ते आपल्याला डॉगमध्ये बघायला भेटतात. बघा, डॉग जो आहे तर त्याची सुंगण्याची जी आपण म्हणणार एक क्षमता आहे तर ती इतर प्राण्यांपेक्षा फार ॲडव्हान्स असते. ओके, त्यानंतर इतर कॅरेक्टरिस्टिकच्या बाबतीत जर पाहिलं आपण तर फिशेसमध्ये सेक्सेस जे तर ते सेपरेटेड असतात, म्हणजे मेल आणि फिमेल वेगवेगळे असणारे. त्यानंतर मोस्ट ऑफ फिशेस जे तर ते ओव्हिपॅरस आहे, म्हणजे जास्त करून फिश जे तर ते अंडर्स आहेत आणि बट सम आर विव्हिपॅरस, म्हणजे काही जे फिश आहे तर ते जरायू म्हणजे ते त्यांच्या पिल्लांना डायरेक्टली जन्म देत असतात, त्या प्राण्यांना विव्हिपॅरस म्हणतात. आणि जे प्राणी अंडी देतात त्या प्राण्यांना काय म्हणतात? ओव्हिपॅरस. ओके, हे एक जनरल कॅरेक्टरिस्टिक होते फिशच्या बाबतीत. कोणता सुपर क्लास पाहिला आपण? सुपर क्लास पायसेस. पायसेस म्हणजे कशाचा स्टडी करतो आपण? फिशचा. ओके, आता हे जे फिश आहे हे पुन्हा 2 क्लासमध्ये विभागले गेलेले, कॉन्ड्रिक थायस, ऑस्टिक थायस. कॉन्ड्रिक थायस म्हणजे कार्टिलेजनस फिश, ऑस्टिक थायस म्हणजे बोनी फिश. तर चला आपण या ठिकाणी या फिशच्या बाबतीत चर्चा करू. बघा विद्यार्थ्यांनो, सुपर क्लास स्पायसेसमध्ये पहिला जो क्लास आहे तो आहे कॉन्ड्रिक थायस. मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये कॉन्ड्रॉन म्हणजे कार्टिलेज, इक्थायस म्हणजे फिश. व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, 2 ग्रीक वर्डपासनं हा क्लास तयार झालेला आहे. कॉन्ड्रॉन म्हणजे कार्टिलेज, इक्थायस म्हणजे फिश. ओके, हॅबिट आणि हॅबिटॅटच्या बाबतीत जर आपण या ठिकाणी या फिशच्या बाबतीत चर्चा केली तर आपण म्हणणारे हे जे फिश आहे तर हे एक्सक्लुसिव्हली मरीन आहे, म्हणजे जे कार्टिलेजिनस फिश आहे ते फक्त खाऱ्या पाण्यात आढळून येत असतात. ओके, त्याच्यानंतर जनरल कॅरेक्टरिस्टिकच्या बाबतीत आपण जर चर्चा केली, जनरल कॅरेक्टरिस्टिक किंवा पॅक्युलर कॅरेक्टरिस्टिक किंवा बॉडी कॅरेक्टर सगळ्या थिंग्स सेम आहेत बरं, लक्षात घ्या. तर बघा, कॉन्ड्रिक थायस फिश जे तर यांचा एंडोस्केलेटन हा कार्टिलेजिनस असतो, म्हणजे कार्टिलेजपासून तयार झालेला असतो. आणि एक्झोस्केलेटन जो आहे तर तो विशिष्ट प्रकारच्या स्केलपासून तयार झालेला असतो आणि त्या स्केलला म्हणतात प्लॅकॉइड स्केल. ओके, खाऱ्या पाण्यात राहणारे प्राणी जे तर त्या प्राण्यांचा त्वचेवर एक विशिष्ट प्रकारची त्वचा असते, तिला म्हणतात प्लॅकॉइड स्केल. डायग्राममध्ये पाहू शकतात, दिस इज अन प्लॅकॉइड स्केल. ओके, बाहेरच्या साईडला प्लॅकॉइड स्केल आहे आणि मधल्या साईडला काय आहे? कार्टिलेज. ओके, त्यानंतर हे जे कॉन्ड्रिक थायस आहे तर यांचे जे टीथ आहे दे आर मॉडिफाईड इनटू प्लॅकॉइड स्केल, म्हणजे ही जी त्वचा आहे शरीरावर असलेली तर ती ही एक प्रकारचं दातांचं रूपांतर येते, मॉडिफिकेशन आहे समजा. ओके, माउथची तर ते वेंट्रल पोझिशनला प्रेझेंट असते. व्यवस्थित लक्षात घ्या, माउथ कुठं प्रेझेंट आहे? वेंट्रल पोझिशनला. डायग्राममध्ये पाहू शकतात, या पोझिशनला म्हणतात वेंट्रल पोझिशन. ओके, त्यानंतर बघा, दे हॅव अ सिंगल डॉर्सल फिन अँड 2 पेअर ऑफ लॅटरल फिन्स. बघा, हे जी कॉन्ड्रिक थायस फिश आहे तर या फिशमध्ये ही वरची साईड जी बघा या ठिकाणी याला डॉर्सल फिन म्हणतात, इथं सिंगल फिन असते. आणि लॅटरल साईड जी आजूबाजूला जी साईड आहे तर त्या ठिकाणी 2 पेअरचे फिन्स असतात, ज्यांना पेक्टोरियल आणि पेल्विक फिन्स असं सुद्धा म्हणत असतात. कॉडल फिन जी
तर कॉडल फिन हे हेट्रोसर्कल असते, म्हणजे असिमेट्रिकल असते. व्यवस्थित लक्षात घ्या, डिफरन्समध्ये हा तुम्हाला पॉईंट विचारला जाऊ शकतो. कॉन्ड्रिक्थायस फिशची, तर या कॉन्ड्रिक्थायस फिशचा जो टेल फिन आहे, तर त्या टेल फिनमध्ये आपल्याला असिमेट्री पाहायला भेटते. म्हणजे एक फिन जो आहे तर तो लांब आहे आणि एक शॉर्ट आहे. आलं लक्षात? अशा प्रकारच्या फिनला म्हणतात हेट्रोसर्कल. ओके. त्यानंतर दे हॅव 5 to 7 पेअर ऑफ गिल्स लाईट फॉर रेस्पिरेशन. श्वसनासाठी किती गिल्स प्रेझेंट आहे सांगितले मग तुम्हाला? 5 to 7 पेअर. आलं लक्षात? त्यानंतर हे जे गिल्स लाईट आहे, तर हे गिल्स लाईट या ठिकाणी ऑपेरक्युलमच्या मदतीने कव्हर केलेले नाही. व्यवस्थित ऐका, गिल्स लाईट इज नॉट कवर्ड बाय ऑपेरक्युलम. ओके. ऑपेरक्युलम काय आहे आपण पुढच्या क्लासमध्ये पाहणार आहे, कारण या क्लासमध्ये ऑपेरक्युलम जे तर ते तुम्हाला लक्षात येणार नाही. पुढचा क्लास ज्यावेळेस आपण पाहणार, त्याची फिश पाहणार, तुम्हाला डायग्राममध्ये ऑपेरक्युलम काय आहे ते मी शो करेल. ओके. त्यानंतर पुन्हा अजून इतर कन्सेप्ट जर पाहिला आपण या ठिकाणी, एअर ब्लॅडर इज ॲबसेंट, हेन्स द फिश नीड टू स्विम कॉन्स्टंटली सो दॅट दे डू नॉट सिंक. या ठिकाणी लक्षात घ्या व्यवस्थित, कॉन्ड्रिक्थायसमध्ये येणारे जे फिश आहे, तर या फिशमध्ये एअर ब्लॅडर ॲबसेंट असते. एअर ब्लॅडर म्हणजे हवेची पिशवी या फिशमध्ये ॲबसेंट असते, ज्यामुळे काय होत असते की या फिशला कॉन्स्टंटली स्विम करावं लागत असते. कॉन्स्टंटली स्विम म्हणजे कायम त्या ठिकाणी पोहत राहावं लागत असते, कारण या फिशनं पोहण्याचं बंद केलं तर अशा वेळेस हा जो फिश आहे तर तो बुडू शकतो. सिंक म्हणजे बुडणे. आलं लक्षात? त्यानंतर बघा, दे आर प्रिडॅटरी फिश. या ठिकाणी कॉन्ड्रिक्थायस जे तर ते प्रिडॅटरी असतात. प्रिडॅटरी म्हणजे शिकार करणारे, भक्ष्य करणारे. आलं लक्षात? याच्यापैकी काही जे फिश आहे तर त्यांना इलेक्ट्रिक ऑर्गन आहे. त्याच्यापैकी पहिला फिश दिलेला आहे तुम्हाला बघा, टॉर्पेडो, ज्याला कॉमन नेम आहे बघा इलेक्ट्रिक रे. त्याच्यानंतर दुसरा फिश दिलेला आहे तुम्हाला ट्रायगॉन, ज्याचं कॉमन नेम आहे बघा स्टिंगरे. ओके. हा जो ट्रायगॉन आहे तर या ट्रायगॉनला पॉयझनस स्टिंग असते. स्टिंग म्हणजे काटे. काट्यांच्या मदतीने हे काय करणारे, शिकार करणारे किंवा स्वतःचं रक्षण करणारे. ओके. त्यांना ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह असं नेचर आपण म्हणत असतो करणारे. आणि हे जे वेगवेगळे ऑर्गन आहे, इलेक्ट्रिक ऑर्गन असेल किंवा स्टिंगिंग ऑर्गन असतील, तर हे ऑर्गन या प्राण्यांना ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह नेचर प्रोव्हाइड करत असतात. लक्षात? ऑफेन्सिव्ह म्हणजे भक्ष्यात्मक, डिफेन्सिव्ह म्हणजे रक्षात्मक. ओके. म्हणजे आपण म्हणणार आहे की स्वतःचं उदरनिर्वाह करण्यासाठी, भक्ष्य करण्यासाठी सुद्धा मदत करतात आणि स्वतःचं रक्षण करण्यासाठी सुद्धा हे जे फिश आहे तर यांना असलेले हे वेगवेगळे ऑर्गन मदत करत असतात. त्यानंतर मेल जो आहे तर मेलमध्ये कॉपुलेटरी ऑर्गन क्लॅस्पर या ठिकाणी पाहायला मिळत असतो. कॉन्ड्रिक्थायस जो आहे तर या कॉन्ड्रिक्थायसमध्ये क्लॅस्पर नावाचा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन या ठिकाणी पाहायला मिळत असतो. एक प्रकारचा या ठिकाणी पेनियल बॉडीसारखा हा एक ऑर्गन आहे. त्यानंतर फर्टिलायझेशन जे या फिशचं तर ते इंटरनल होत असते. ओके. फलन प्रक्रिया जी तर ती इनसाइड द बॉडी घडून येणारे. मेनी ऑफ देम आर विव्हिपॅरस. या प्राण्यांमध्ये जास्त करून जे प्राणी तर ते काय आहे, विव्हिपॅरस आहे. विव्हिपॅरस म्हणजे जरायू. आणि काही जसे प्राणी तर ते काय असणारे, अंडज, ज्यांना आपण ओव्हिपॅरस म्हणणार. एक्झाम्पलसाठी या ठिकाणी आपण घेऊ शकतो स्कॉलिडॉन, ज्याचं कॉमन नेम आहे बघा डॉगफिश. त्याच्यानंतर प्रिस्टिस, ज्याला सॉफिश म्हणतात, इलेक्ट्रिक रे, कॉमन स्केट, हॅमर हेडेड शार्क किंवा शार्क, हे सगळे एक्झाम्पल जे तर ते कशाचे, हे कॉन्ड्रिक्थायस फिशचे. ओके. तर सिम्पली या ठिकाणी आपण पहिला जो क्लास आहे सुपर क्लास पायसेसमधला त्या बाबतीत चर्चा केली. आता दुसरा जो क्लास आहे तर तो कोणता क्लास आहे बरं, ऑस्टिकथायस. ऑस्टिकथायसमध्ये कोणते फिश येत असतात, बोनीफिश. तर बोनीफिशच्या बाबतीत आपण चर्चा करू. या फिशेसच्या हॅबिट आणि हॅबिटेटच्या बाबतीत जर विचार केला आपण तर या ठिकाणी हे जे फिश आहे तर हे दोघ्या पाण्यात राहत असतात. फ्रेश वॉटरमध्ये पण राहतात आणि मरीन वॉटरमध्ये पण राहत असतात. म्हणजे गोड पाण्यात पण राहतात आणि खाऱ्या पाण्यात पण राहत असतात. बॉडी कॅरेक्टरिस्टिकच्या बाबतीत जर विचार केला आपण तर हे जे प्राणी आहे ऑस्टिकथायस, तर या प्राण्यांचा एंडोस्केलेटन जो आहे तर तो बोन्सपासनं तयार झालेला असतो, म्हणून यांना बोनीफिश असं सुद्धा म्हणत असतात.
आणि बाहेरचा जो स्केलेटन आहे एक्झोस्केलेटन, तर या एक्झोस्केलेटनवर सायक्लॉइड किंवा टिनॉइड स्केल प्रेझेंट असतात. बघा याप्रमाणे या ज्या स्केल तुम्हाला दिसत आहेत तर यांना म्हणतात सायक्लॉइड स्केल किंवा टिनॉइड स्केल. ओके, डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे. माउथ जे या फिशचं तर हे टर्मिनल पोझिशनला असणारे किंवा फ्रंट असणारे समोर, लक्षात टोकाला या ठिकाणी माउथ जे तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असते या फिशचं. कोणते फिश? बोनी फिश. त्यानंतर यांना 2 डॉर्सल फिन असतात. कॉडल फिन जे तर त्यांना इक्वल लोबमध्ये असतात. डायग्राममध्ये पाहू शकतात अशा प्रकारे या ठिकाणी इक्वल लोबमध्ये आपल्याला याचे कॉडल फिन पाहायला मिळत असतात. अशा प्रकारच्या फिन्सला होमो सर्कल असं सुद्धा म्हणत असतात. 4 पेअर ऑफ गिल स्लाइड प्रेझेंट रेस्पिरेशनसाठी. गिल स्लाइड जे तर ते ऑपेरक्युलमनं कव्हर केलेले. गिल स्लाइड इज कवर्ड बाय ऑपेरक्युलम. ओके, या स्ट्रक्चरला म्हणतात ऑपेरक्युलम. डायग्राममध्ये दिसते तुम्हाला. ओके, त्यानंतर बघा एअर ब्लडर यांच्यामध्ये प्रेझेंट असते. म्हणजे जी हवेची पिशवी तर ती ऑस्टिक थायस जो फिशचा प्रकार आहे यांच्यामध्ये प्रेझेंट असते. आणि ही जी एअर ब्लडर हिचं काम काय आहे? टू मेंटेन बायोन्सी, म्हणजे तरंगण्याची जी क्षमता आहे तर ती मेंटेन करण्याचं काम कोण करत असते? एअर ब्लडर. त्याच्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन क्लास्पर जो आहे ज्याला कॉपुलेटरी ऑर्गनसुद्धा म्हणतो आपण तर तो ॲब्सेंट आहे. फर्टिलायझेशन जे तर ते ऑस्टिक थायसचं एक्सटर्नली होत असते. आणि जास्त करून याच्यात येणारे जे प्राणी तर ते ओव्हिपॅरस आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, ऑस्टिक थायसचं एक्झाम्पलच्या बाबतीत जर म्हणलं तर पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला बॉम्बे डक. दुसरं एक्झाम्पल आहे बघा लंग फिश. त्याच्यानंतर प्रोटोप्टेरस, लेपिडोसेरेन, एक्झोक्टियस ज्याला फ्लाइंग फिश पण म्हणतात, हिप्पोकॅम्पस ज्याला सी हॉर्स म्हणतात, पॉम्प्रेट असेल, लेबिओरोहिता असेल ज्याला रोहू म्हणतात, कटला असेल ज्याला कटला असं म्हणत असतात, कॉमन नेम त्याचं सायंटिफिक नेम आहे कटला. क्लॅरियस ज्याला मांगूर फिश म्हणतो आपण, ॲक्वेरियम फिशेस जे आपलं घरगुती ॲक्वेरियम असते त्याच्यामध्ये ज्या फिशचं पालन करतो ते ॲक्वेरियम फिशेस असतात वेगवेगळे कलरफुल. बेट्टा ज्याला फायटिंग फिश म्हणतात, टेरोफायलम ज्याला अँजल फिश म्हणतात. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण क्लास ऑस्टिक थायसमधले वेगवेगळे एक्झाम्पल या ठिकाणी पाहिलेत.